नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास, ITI, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केली असेल आणि भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRBने टेक्निशियन रिक्रुटमेंट 2026ची मोठी भरती जाहीर केली आहे आणि या भरतीमध्ये 1-2 नाही तर तब्बल 6557 पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 अशा दोन्ही पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठ्या सरकारी नियोक्त्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार रेल्वे भरतीची वाट पाहत असतात. कारण रेल्वेमध्ये चांगला पगार, नोकरीची सुरक्षितता, विविध भत्ते आणि करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळतात. जर तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतलं असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी ठरू शकते. आता पाहूया नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल पदासाठी 323 जागा उपलब्ध आहेत, तर टेक्निशियन ग्रेड 3 साठी तब्बल 6234 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकूण 6557 पदांसाठी ही भरती होत आहे. मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती नेहमीच होत नाही, त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी नक्कीच गंभीरपणे घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी कोण पात्र आहे? जर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे BSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर टेक्निशियन ग्रेड 3 पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. रेल्वेने अनेक ITI ट्रेड्स पात्र ठेवले आहेत, जसे की इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, वायरमॅन, कार्पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, मशिनिस्ट आणि इतर अनेक ट्रेड्स. म्हणून ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल पदासाठी वय हे साधारणतः 18 ते 33 वर्ष असावे, तर टेक्निशियन ग्रेड 3 पदासाठी वय हे 18 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल तर तुमच्यासाठी आणखी चांगली संधी ठरू शकते. आता अर्ज शुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 500 रुपये असेल, तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला, ट्रान्सजेंडर, EBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तुमची श्रेणी योग्य निवडा आणि पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट जतन करून ठेवा. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल. यानंतर मेडिकल तपासणी होईल. या सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. माझा एक छोटासा सल्ला, जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर आजपासूनच गणित, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेसचा नियमित अभ्यास सुरू करा. यामुळे परीक्षेपूर्वी तुमची तयारी खूप चांगली होईल. आता सर्वात महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जुलै 2026 आहे. तर CBT परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही. ती नंतर RRBच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. म्हणून अर्ज केल्यानंतर अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत राहा. मित्रांनो, या भरतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे 6057 जागा. यामुळे अनेक उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. विशेषतः ITI आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती खूप फायदेशीर आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याचा अनुभव, नोकरीची सुरक्षितता आणि भविष्यातील प्रमोशनच्या संधी यामुळे ही भरती अधिक आकर्षक बनते. जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. मित्रांनो, आज आपण RRB टेक्निशियन रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण जागांचे तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि निवड करण्याची प्रक्रिया ही जाणून घेतली आहे. जर तुम्ही 10वी प्लस ITI किंवा डिप्लोमा किंवा BSc केले असेल तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे, त्यामुळे वेळ न दवडता अर्ज नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.